नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ होतोय स्वावलंबी माणूस आणि परावलंबी माणसावरती। काही मित्रांनी मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी फोर्स केला आहे, त्यामुळे मी बनवतोय। स्वावलंबी माणूस हा स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करतो आणि तो निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो। स्वतःचा निर्णय तो घेऊ शकतो। एवढंच नाही, स्वतःसाठी खर्च किती करायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो स्वावलंबी असतो आणि स्वतःच्या वस्तू, स्वतःच्या बऱ्याच गोष्टी तो स्वतःच करत असतो आणि त्यामुळे तो जास्तीचं तोंड कधीच वाजवत नाही, कारण त्याला माहिती असतं पैसे कमवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात ते, आणि त्या पैशाचा वापर तो योग्य ठिकाणीच करत असतो। तो स्वावलंबी असतो आणि जर अचानक कोणतीही अडचण आली, अचानक पैशाची गरज पडली, तर ते पैसे खर्च करू शकतो। म्हणजे त्याला कोणाला विचारायची गरज नाही की मी ह्या ठिकाणी पैसे खर्च करू की नको। पण परावलंबी माणूस हा कधीच स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही। तो दुसऱ्यांच्याच निर्णयावरती जगत असतो आणि दुसऱ्यांच्याच पैशावरती जगत असतो। त्याला फक्त अपेक्षा असते की मला कोण देईल, हा देईल की तो देईल, आणि त्याच्याकडे स्वतःची एकही वस्तू नसते। तो सगळं काही दुसऱ्यांच्या वस्तूवर, दुसऱ्यांच्या पैशावर किंवा दुसऱ्यांच्या गोष्टीवर जगत असतो। त्याला परावलंबी माणूस म्हणतात आणि परावलंबी माणूस लाखाच्या गोष्टी करत असतो। तसं पाहिलं तर खिशात दमडी नसते, पण तोंड मात्र त्याचं लाखाच्या पुढं चालत असतं आणि तो स्वावलंबी माणसाला नेहमी टोमणे देत असतो। अरे तुम्ही काय करू शकता का, तुम्ही असं तुम्ही तसं, अनेक गोष्टी तो स्वावलंबी माणसाला बोलतो। पण स्वतः मात्र परावलंबी असतो। त्याच्या प्रत्येक गरजा ह्या दुसऱ्यांकडून पुरवल्या जातात। त्याची प्रत्येक इच्छा त्याला दुसऱ्यांकडूनच पूर्ण करून घ्यावं लागते। एवढंच नाही, तर त्याचा प्रत्येक निर्णय हा दुसऱ्यांच्या हातात असतो। जर तो अडचणीत कुठं गुंतला, कुठं लांब गेला, तर त्याला दुसऱ्यांच्या निर्णयाप्रमाणेच वागावं लागतं। जेव्हा त्याचे निर्णय दुसरीकडून येतील, तेव्हा तो त्या ठिकाणी जगत असतो। परंतु स्वावलंबी माणूस हा कधीच दुसऱ्यावरती डिपेंड नसतो। त्याच्याकडे सगळं काही असतं आणि तो स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो। एवढंच नाही, तर तो पिकनिकला स्वतःच्या पैशाने जातो, स्वतःच मजा करतो। मग त्याला त्या ठिकाणी जात असताना कुठल्याही व्यक्तीला विचारण्याची गरज नाही, मी जाऊ का नको जाऊ, का पैसे खर्च करू का नको करू, किंवा मग त्याचे निर्णय तोच घेत असतो। थोडक्यात परावलंबी माणूस हा स्वतःकडे 10 रुपये नसताना देखील 10 लाखाच्या गप्पा करत असतो। मग तो मित्रांमध्ये बसलेला असताना स्वतःला खूप हुशार समजतो, स्वतःला खूप मोठा असल्याचं दाखवतो। तो खरोखर परावलंबी असतो आणि तो जेव्हा स्वतःला मोठं सिद्ध करण्यामध्ये लागलेला असतो ना, तेव्हा जेव्हा खरी वेळ येते ना, तेव्हा तो हात काढून घेतो आणि मित्रांना नाव ठेवतो, हां तुम्ही असे, तुम्ही तसे। थोडक्यात त्याचा निर्णय तो घेऊ शकत नाही, त्यावेळेस त्याचं तोंड चालत असतं आणि ते तोंड जबरदस्त अगोचर असतं,